नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण BEd CET 2025 या एक्झामचा मॉक टेस्ट डेमो बघणार आहे. तर मित्रांनो, एक्झामला गेल्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो कॉम्प्युटरवरती कशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न असणार आहे तर ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर डेमो बघण्यासाठी तुम्हाला इथे CET सेलची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे. ऑफिशियल वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो खाली स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर इथे मित्रांनो नोटीस दिलेली आहे कोर्स वाईज मॉक टेस्ट लिंक. ओके, तर इथे तुम्हाला मित्रांनो इथे डाउनलोड या ऑप्शनमध्ये इथे PDF दिलेला आहे. ओके, या PDF वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने PDF ओपन होईल. तर इथे तुम्हाला मित्रांनो जे वेगवेगळे सीट आहेत, ओके, जे वेगवेगळ्या कोर्ससाठी वेगवेगळ्या सीट आहेत तर ते त्यांच्या इथे तुम्हाला मॉक टेस्ट लिंक दिलेले आहेत. तर इथे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी MH BEd जनरल अँड स्पेशल, त्यानंतर MH BEd ELCT CET, ओके, इथे लिंक दिलेली आहेत. तर तुम्ही मित्रांनो ज्या CETसाठी फॉर्म भरला असेल त्याची लिंक तुम्हाला इथे ओपन करायची आहे. लिंक ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. आता मित्रांनो तुम्ही जेव्हा एक्झामला जाणार आहात, ओके, तेव्हा तुम्हाला इथे तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकावा लागेल. ओके, त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. आता इथे तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. तुमचं इथे एक्झाम सेंटरचं नाव तुम्हाला दिसेल, त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे दिसेल. ओके, त्यानंतर पुढे मित्रांनो इथे तुमचा फोटो दिसेल. तुम्ही जेव्हा एक्झामला जाणार आहेत तेव्हा तुमचा इथे तुम्हाला फोटो दिसेल. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला नाव दिसेल, इथे तुमचं संपूर्ण नाव तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर एक्झाम ड्युरेशन तुम्हाला इथे 90 मिनिटे वेळ दिला जाणार आहे, म्हणजे 1.5 तास तुम्हाला भेटणार आहे. ओके, त्यानंतर डेट ऑफ एक्झाम तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर मॅक्झिमम मार्क्स इथे दिलेले आहेत. ओके, 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो खाली इथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तुम्हाला इथे मित्रांनो अबाउट क्वेश्चन पेपरबद्दल माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला मित्रांनो 100 क्वेश्चन्स असणार आहेत. त्याच्यापैकी तुमचे मेंटल ॲबिलिटीचे 40 क्वेश्चन असणार आहेत. ओके, त्यानंतर जनरल नॉलेजचे 30 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड याच्यासाठी 30 प्रश्न असणार आहेत. ओके, तर इथे तुम्हाला मित्रांनो तुमचे 100 प्रश्न कशा पद्धतीने असणार आहेत ते इथे डिवाईड करून दिलेले आहेत. ओके, त्यानंतर मित्रांनो प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी असणार आहे. ओके, त्यानंतर 90 मिनिटं तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे तुमचं इथे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन्स विल बी इन 2 लँग्वेजेस, इंग्लिश अँड मराठी. ओके, तर मित्रांनो तुमची क्वेश्चन पेपर 2 लँग्वेजमध्ये असणार आहे, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. ओके, त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला दिलेलं आहे की तुमच्या मित्रांनो जी एक्झाम आहे ती जी क्वेश्चन पेपर आहे, ओके, तर ती 2 लँग्वेजमध्ये असणार आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये. जर तुम्हाला मित्रांनो मराठी क्वेश्चन जर चुकीचा वाटत असेल, ओके, तर तुम्हाला इंग्लिश क्वेश्चन वाचून तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर इथे दिलेलं आहे की द इंग्लिश व्हर्जन ऑफ द क्वेश्चन विल बी ट्रीटेड ॲज अ करेक्ट व्हर्जन. ओके, जर तुम्हाला मित्रांनो मराठीमध्ये जर क्वेश्चन चुकीचा वाटत असेल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचून तो सॉल्व करायचा. ओके, तर इंग्लिशमध्ये मित्रांनो तुमचा करेक्ट असणार आहे असं त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यानंतर पुढे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले आहेत. तर मित्रांनो इथे जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्हाला मी पुढच्या स्लाईडवरती तुम्हाला समजावून सांगणार. ओके, तर हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर इथे तुम्हाला सांगितलं आहे की अबाउट द प्रिव्ह्यू अँड सबमिशन, तर एक्झाम विल बी ऑटोमॅटिकली सबमिटेड ॲट द एंड ऑफ द स्टिम्युलेटेड टाईम. ओके, मित्रांनो तुमचा टाईम संपल्यानंतर तुमच्या 90 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर तुमची एक्झाम ऑटोमॅटिकली सबमिट होणार आहे. ओके, तुम्हाला सबमिट करायची गरज पडणार नाही. त्यानंतर मित्रांनो इथे एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की मित्रांनो एक्झाम चालू असताना तुम्ही जर सगळे क्वेश्चन अटेंड केले, ओके, तर तुम्हाला एक्झाम सोडून जाता येणार नाही. जोपर्यंत टाईम संपणार नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे एक्झाम हॉलमध्ये बसावं लागेल. ओके, त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला बॉक्स दिला आहे, यावरती क्लिक करायचं आहे. ओके, तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर आय एम रेडी टू बिगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस ओपन होईल. आता इथे मित्रांनो राईट साईडला टाईम दिलेला आहे. ओके, तर तुम्हाला इथे 1.5 तास दिला जाणार आहे, म्हणजेच 90 मिनिटे तुम्हाला दिली जाणार आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन दिसतील. ओके, लेफ्ट साईडला. त्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो समरी दिलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व केला, ओके, तुम्ही समजा हा क्वेश्चन सॉल्व केला, त्यानंतर पुढे तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा मित्रांनो जो क्वेश्चन तुम्ही सॉल्व केला, ओके, तो ऑटोमॅटिक ग्रीन कलरमध्ये होऊन जाईल. ओके, त्यानंतर मित्रांनो नॉट आन्सर, म्हणजेच तुम्ही जर एखादा क्वेश्चन बघितला आणि तुम्ही जर सॉल्व केला नाही, ओके, तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुमचा इथे तुम्हाला रेड कलरमध्ये दिसून जाईल. ओके, म्हणजे हे क्वेश्चन्स तुम्ही बघितलेले आहेत पण सॉल्व केलेले नाहीत. ओके, त्यानंतर तुम्ही मित्रांनो एखादा क्वेश्चन जर विजिटच केला नाही, ओके, तर तुम्हाला अशा पद्धतीने इथे दिसेल तो क्वेश्चन्स. त्यानंतर मार्क फॉर रिव्ह्यू असं दिलेलं आहे. मित्रांनो तुम्ही एखादा क्वेश्चन जर बघितला, ओके, आणि जर तुम्हाला तो आता सॉल्व होत नसेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा क्वेश्चन तुम्ही नंतर सॉल्व करू शकता, तर तुम्ही मित्रांनो हा क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू असं तुम्ही इथे टिक करू शकता. ओके, तर इथे ऑटोमॅटिक जांभळा कलर येऊन जाईल. तर मित्रांनो शेवटचे जर काही मिनिटं असतील आणि तुम्हाला जर क्वेश्चन हे सॉल्व करायचे असतील तर तुम्ही मित्रांनो डायरेक्ट एक क्वेश्चनवर टिक करून तुम्ही इथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके,
आणि हा क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जर नेक्स्ट केलं ओके, तर इथे बघू शकता मित्रांनो इथे 0 आलेला आहे आणि ते इथे 1 झालेला आहे. म्हणजे तुम्ही जे रिव्ह्यूसाठी क्वेश्चन ठेवला होता तर तुम्ही आन्सर दिलेला ओके, तर असा याचा अर्थ होणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथे एखादा क्वेश्चन तुम्ही जर सॉल्व केला आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला याचा आन्सर द्यायचा नसेल ओके, तर तुम्हाला इथे रिसेट आन्सर तुम्ही करू शकता, ऑटोमॅटिकली तुमचा आन्सर निघून जाईल ओके. त्यानंतर मागच्या क्वेश्चनवर जाण्यासाठी तुम्हाला इथे प्रिव्हियस ऑप्शन दिलेला ओके, तिथे तुम्ही क्लिक करू शकता आणि पुढे जाण्यासाठी नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा ओके. त्यानंतर तुम्हाला इथे एक झूम करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही झूम केल्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिकली झूम होऊन जाईल ओके. तर इथे तुम्हाला खाली स्क्रोल करावं लागेल. तर मित्रांनो तुमचा इथे टाईमसुद्धा जाऊ शकतो ओके, तर तुम्ही ते 100% या ठिकाणी ठेवा ओके. तुम्हाला इथे संपूर्ण क्वेश्चन इथे 100% क्लिअर दिसून जाईल, काही प्रॉब्लेम येणार नाही ओके. कारण तुम्ही मित्रांनो इथे झूम केल्यानंतर तुमचा इथे टाईम पण जाऊ शकतो ओके. तुम्हाला इथे खाली स्क्रोल करावं लागेल ओके, त्याच्यामुळे तुमचा इथे टाईमसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही इथे 100%च ठेवा एक्झाममध्ये ओके, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण मॉक टेस्ट डेमो बघितलेला आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. मित्रांनो आता आपण हॉल तिकीटबद्दल माहिती बघणार आहे. तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड केलं असेल तर मित्रांनो तुमच्या हॉल तिकीटवरती 2 इम्पॉर्टंट लिंक दिलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, क्लिक हिअर टू डाउनलोड स्क्राइब डिक्लेरेशन फॉर्म फॉर PWD कॅन्डिडेट्स ऑनली ओके. तर जे अपंग उमेदवार असतील तर तुम्हाला मित्रांनो स्क्राइबची गरज असेल तर तुम्हाला मित्रांनो या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट घ्यावी लागेल ओके. आणि हा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल आणि हा फॉर्म भरून तुम्हाला तिथे एक्झामला घेऊन जावं लागेल ओके. तर या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. जे अपंग उमेदवार असेल ओके, तुम्हाला जर स्क्राइबची गरज असेल तर या फॉर्मची प्रिंट काढून घ्या ओके. त्यानंतर मित्रांनो इथे एक दुसरी लिंक दिलेली आहे. जर तुमच्या मित्रांनो हॉल तिकीटवरती तुमचं नाव चुकलं असेल किंवा तुमचा फोटो चुकला असेल किंवा तुमचं सिग्नेचर, जन्मतारीख किंवा जेंडर ओके, जर ही माहिती मित्रांनो तुमच्या हॉल तिकीटवरती चुकली असेल तर तुम्हाला मित्रांनो इथे क्लिक करावं लागेल आणि तुमच्यासमोर मित्रांनो एक या ठिकाणी फॉर्म ओपन होईल ओके. तर तुम्ही इथे बघू शकता अनकंडिशनल अंडरटेकिंग हा फॉर्म इथे ओपन झालेला आहे. तर याची तुम्हाला मित्रांनो प्रिंट काढावं लागेल. तुम्हाला इथे एक फोटो लावावा लागेल. त्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो माय डिटेल्स मेन्शन इन द हॉल तिकीट आर ॲज अंडर ओके. तर तुमच्या हॉल तिकीटवरती मित्रांनो जी माहिती आहे ती तुम्हाला इथे भरावं लागेल. तुमचं नाव, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर रोल नंबर, त्यानंतर नेम ऑफ द CET, तुम्ही कोणत्या CETसाठी मित्रांनो फॉर्म ॲप्लाय केलेला आहे त्या CET तुम्हाला इथे नाव द्यावं लागेल. त्यानंतर एक्झाम सेंटर डिटेल्स, तुमच्या एक्झाम सेंटरची तुम्हाला माहिती द्यावं लागेल ओके. तर मित्रांनो तुमच्या हॉल तिकीटवरती जी माहिती आहे ती तुम्ही इथे भरावं लागेल, ती तुम्हाला इथे भरावं लागेल ओके. त्यानंतर मित्रांनो इथे खाली बघू शकता तुम्ही इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल इन बाय द कॅन्डिडेट ओके. जी माहिती तुम्ही चुकीची भरली असेल, तुमचा फोटो किंवा मग सिग्नेचर किंवा डेट ऑफ बर्थ किंवा मग जेंडर ओके, ही याच्यापैकी मित्रांनो जी माहिती तुमची चुकली असेल तर ती तुम्हाला इथे द्यावी लागेल ओके. त्यानंतर करेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द कॅन्डिडेट. तर मित्रांनो जी तुमची माहिती बरोबर आहे तर तुमच्याकडे मित्रांनो प्रूफ असायला पाहिजे. तुम्हाला त्याचे मित्रांनो झेरॉक्स कॉपी आहे ती तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करून तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला अटॅच करावं लागेल ओके. आणि तुम्हाला मित्रांनो ह्या फॉर्मसोबत झेरॉक्स कॉपी जोडून तुम्हाला तिथे घेऊन जावं लागेल तुमच्या एक्झामला ओके. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला खाली एक तुमचे सिग्नेचर करावं लागेल. त्यानंतर इथे सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स ओके. तर ही सर्व माहिती भरून तुम्हाला मित्रांनो हा फॉर्म घेऊन जावं लागेल ओके. याच्यासोबत तुमची मित्रांनो जी तुमच्याकडे जे प्रूफ आहे त्याची झेरॉक्स कॉपी सेल्फ सर्टिफाय करून तुम्हाला याच्यासोबत जोडावं लागेल ओके. आणि हा फॉर्म तुम्हाला एक्झामला घेऊन जायचा आहे, तरच तुम्हाला मित्रांनो तिथे तुम्हाला प्रवेश दिला जाईल ओके. नाही तर तुम्हाला एक्झामला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.